श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील. सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम नामदास महाराज. हरे कृष्ण 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 हरे हरे. बसा आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री सखाराम महाराज की जय. सब संतन की. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. यज्ञभूतांच्या पाळणा, भेदकार्य कारण, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. एक परी पडिले भागी, फळबीजाची अंगी, धन्य तोची जगी, आदि अंत सांभाळी. आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाणे वाट, ऐसा विरळा एखादा. तुका होवो निराळा, क्षराक्षरा वेगळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. एक परी पडिले भागी, फळबीजाची अंगी, धन्य तोची जगी, आदिअंत सांभाळी. प्रत्यक्ष निवृत्तीनाथांचं स्वरूप म्हणून वैराग्यमूर्ती असणाऱ्या संत सद्गुरू श्री सखाराम महाराजांच्या द्विशताब्दी समाधी समारोहाच्या निमित्तानं आपण सर्वजण महाराष्ट्रातल्या विविध भागातून एकत्र येऊन त्यांच्या चरणाजवळ आपल्याला जमेल तशी सेवा करतो. श्रद्धेय महाराजांच्या अधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनानं तेही जी महाराजांची सेवा करण्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेत आहेत, त्यामध्ये नियोजनातली असणारी ही सेवा माझ्या वाट्याला आत्ता आहे. 6 वाजलेत आणि 5:15 शक्यतो आटोपावं
जेणेकरून हरिपाठाचा आनंद सगळ्यांना घेता येईल असा विचार करून आता 2 तासाच्या कीर्तनाचा विचार 15 मिनिटाच्या प्रवचनामध्ये बसवण्याचा प्रयत्न करूयात. चौचरणी अभंग आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्यातला. तुम्हा आम्हा सर्वांची एक दृष्टी तयार करण्याकरता तुकोबारायांनी केलेला हा उपदेशात्मक असा विचार आहे. उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आहे. मुळात 2 मतप्रवाह भिन्न भिन्न स्वरूपाचे आपल्याला संप्रदायात पाहायला मिळतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, असं ज्ञानोबारायांचं प्रमाण आपल्या तोंडावर अगदी सहजपणानं देऊन एकीकडे तिळ जाळले तांदूळ कामक्रोध तैसेची खळ असं म्हणून यज्ञसंस्थेसंबंधानं अनास्था दाखवणारे लोक आहेत. एकीकडे दुराग्रहानं आपण करतो ते कितपत बरोबर आहे, यज्ञदान तपःकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् असं म्हणत, किंवा अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः, अशी एकीकडे या संस्थेची पुष्टी करणार यज्ञसंस्थेचा विचार अधिक दृढतेनं मांडणारा एक मतप्रवाह दिसतो. दोन्हीही वचनं भगवंताची असोत की संतांची असोत ती 100% बरोबर आहे. फक्त ती कोणत्या काळात कोणत्या कारणानं कुणासाठी आणि काय नेमकं सांगण्याकरता प्रकट झाली आहेत याचा समन्वयाधिकरणानं विचार करावा लागतो. खरं तर श्रुतिमातेचं स्पष्ट सांगणं आहे, कुठलाही विषय असो अगोदर तत्व समन्वयात, अगोदर समन्वय त्याचा नीट लावा. ज्ञानोबाराय केव्हा बोलतात, तुकोबाराय केव्हा बोलतात, भगवान केव्हा बोलतात. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जर भगवान यज्ञाधिक संस्थेसंबंधानं अनुकूल विचार जेव्हा मांडतात तेव्हा त्यामागे कर्मयोगाचा विचार आहे, कुठेतरी उपासनाकांडाचा विचार आहे, कुठेतरी ज्ञानकांडाचा विचार आहे. एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडसवाणी म्हणून जर ज्ञानोबाराय म्हणतात, भगवद्गीतेचं वर्णन भगवंताच्या मुखातनं करता करता ज्ञानोबाराय जर एवढं स्पष्टपणानं सांगतात आणि त्याच्यापुढेही जाऊन आम्हाला भक्तिस्वरूप असणारी अर्थात ज्ञानोत्तर भक्तिप्रधानतेकडे येणारी विचारधाराही ज्ञानोबाराय आम्हाला देतात. म्हणून कुठेतरी त्याचा योग्य तो विचार समाजासमोर मांडला गेला पाहिजे. आणि याच हेतूनं तुकोबारायांच्या समोर आलेल्या कुणा एका पृच्छकाला विचारणाऱ्याला महाराजांनी उत्तर दिलं आहे. कुठल्याही शब्दाचा अर्थ शब्दोच्चाराच्या नुसार आणि त्या शब्दावर तुम्ही किती वजन दिलं आहे, स्ट्रेस दिला आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर त्याच्यावर त्याचा अर्थ बदलत जातो. म्हणजे अंदाजे परवाच्याच प्रवचनामध्ये उदाहरण आलं होतं, या या या. जर त्या शब्दांच्या मागे फक्त कृतीची जोड दिली आणि दोन्ही हात जोरात वाजवून या असं म्हटलं तर अर्थ किती बदलला. एक स्वागत आहे, एक अत्यंत प्रेमानं केलेलं स्वागत आहे, आणि एक इथून ताबडतोब निघा असं सांगणारा. कारण कुठल्याही डिक्शनरीमध्ये कुठल्याही शब्दसंग्रहामध्ये या शब्दाचा अर्थ ताबडतोब इथून निघा असं कधी येणार नाही. पण जसा शब्दावर त्याचा आघात करत गेलो त्याच्या उच्चाराचा, तसा त्याचा परिणाम बदलला. तसं समोर कोण आहे, अगदी दंड करताना सुद्धा धर्मशास्त्रानं सांगितलं कुणाला कसा दंड करावा याचा सुद्धा विचार आहे ना.
एखाद्या ज्ञात्यानं ज्ञानवानानं ज्याला हित अहित कळतं त्याच्याकडनं चूक झाली तर राजा फक्त सांगतो हे तुम्हाला शोभत नाही, बरोबर नाही, तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. तेच एखाद्या रक्षण करणाऱ्या क्षत्रियाकडनं घडलं तर तुझ्यासारखं व्रतस्थ असणाऱ्यानं ज्यानं समाजाचं रक्षण केलं पाहिजे त्यानं असलं वागावं. मूर्ख कुठला, तुला खरं तर दंडच दिला पाहिजे असं बोलून सोडलं जातं. एखाद्याला आर्थिक दंड केला जातो, तू वैश्य आहेस, व्यापारी आहेस, तुझ्याकडनं ही चूक होणं अपेक्षित नव्हतं, तू केली आहेस दंडवर. आणि एखादा शूद्र वर्णातला असणारा त्याला मात्र लागलीच फटकेच मारले जातात. चूक एक, गुन्हा एक, पण प्रत्येकाला फक्त शब्दाचा मार, शहाण्याला एखाद्याला फटके, हे असं का? त्याचं कारण आहे जसा ज्याचा अधिकार तसा त्याला उपदेश, तसा त्याला दंड. समजावून सांगण्याच्या पद्धती आहेत. काही बातों के भूत आहेत आणि काही लातों के भूत आहेत. ते त्या त्या ठिकाणी तसं करावं लागतं. म्हणून समयानुसार आचाराला आणि आवश्यकतेनुसार क्रियेला खूप महत्त्व दिलं आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळेस करता येणं शक्य नाही. एकालाच सगळं करता येणार नाही, सगळ्यांना एक करता येत नाही. एकच गोष्ट सगळे करू पाहू म्हणतील तर त्यांना ते शक्य नाही. आणि सगळ्यांना वाटलं आपण सगळ्यांनी सगळंच करावं तर तेही शक्य नाही. वैकुंठवासी गुरुहरी दुंडा महाराज सांगत असत, एकाला सगळं शक्य नाही, सगळ्यांना एक शक्य नाही, सगळ्यांना सगळं शक्य नाही आणि एकाला सगळं शक्य नाही. विचार आहे म्हणाल त्याच्यात. प्रत्येकाजवळ गुणदोषाची त्याच्या शारीरिक वैचारिक बौद्धिक सामर्थ्याची मर्यादा आहे. आणि भागवतानं तर स्पष्ट सांगितलं आहे, कलियुगामधला मनुष्य मंद बुद्धीचा आहे, मंद शक्तीचा आहे, अल्पायुषी आहे आणि अनेक प्रकारच्या उपद्रवांनी ग्रस्त आहे. अनेक प्रकारच्या भौतिक अडचणी आहेत, व्यावहारिक अडचणी आहेत, प्राकृतिक जशा अडचणी आहेत तशा त्याच्या प्रारब्धाच्या अडचणी आहेतच. आणि मग असे मंद बुद्धीचे, मंद शक्तीचे, अल्पायुषी, नाना उपद्रवांनी ग्रस्त असणारे, अजदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक त्रापांनी ग्रस्त असणारे, त्यांच्याकरता काय साधन सांगितलं पाहिजे. पण जर एकाच साधनाचा आग्रह स्वीकारला, मान्य कलौत हरिकीर्तनात, पण त्या हरिकीर्तनाची सुद्धा शुद्धतेनं यथासांग आणि परिपूर्णरित्या साधना घडण्याकरता सुद्धा कुठेतरी देहशुद्धी, चित्तशुद्धी, अंतःकरणशुद्धी याचा विचार आहे की नाही. नलगे अंघोळी तोंड धुवावे हे म्हणणं कशा करताय? हे कुणाकरता नियम आहे? जो विदेह स्थितीला महात्मा पोचला आहे, भजनाशिवाय ज्याच्या रोमरोमातनं भगवत नामाचं चिंतन होत आहे, नामाशिवाय ज्याचं जीवनच नाही, त्याच्याकरता ते सहज आहे. कारण त्याला तत्रको शोकको मोह एकत्वम अनुपश्यत, त्याला एकत्वाचा अनुभव आल्यानंतर त्याला बाकी कुठल्याही शोकमोहादिकाचा आणि त्याचबरोबर व्यावहारिक नीतिनियमांचा संबंध येतच नाही. तो करी तेतुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, तो निजे ते कपित भजा, समाधी माझी, असं भगवान ज्ञानोबा आहे भगवत मुखानं स्पष्ट बोलतात. म्हणून त्याचे नियम आपण घ्यावेत आणि त्यांच्यासारखं आपण वागायला जावं जमत नाही. अधिकारानुरूप वर्ण आश्रम धर्माच्या अनुरूप ज्याचं त्याचं आचरण असलं पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धीम लभते नरा, हे जर भगवान सांगतात तर त्याकरता त्या आश्रमधर्मानुसार जाणाऱ्यांना तो विचार आवश्यक सांगितला. तुकोबाराय त्याकरता सांगतायत. मग योग असो, याग असो, तप असो, तीर्थयात्रा असो, दान असो, व्रतादी साधनं असो, अर्चनाधिक पूजाधिक ही असोत,
भक्तिस्वरूपाचा विचार करताना सांगितला ना, पूजादिषु अनुराग हा इथे गर्गाचार्य. भगवंताच्या पूजा मग ती कायिक वाचिक मानसिक कुठल्याही स्वरूपानं असो, तिच्यामध्ये अनुराग असणं म्हणजे भक्ती. कथादिषु अनुराग हा कथा कीर्तन प्रवचन भजन श्रवण गायन याच्याविषयी आवड असणं आणि ते श्रवण करता करता अंतःकरणामध्ये कुठेतरी भावजागृती आणि भावनिर्मिती होऊन तो भावप्रवाह अखंड एकदिश दृष्टीनं धृतस्य भगवद्धर्मात धारावाहिकतांगतः अशा स्वरूपानं तो त्या एका दिशेनं भगवत स्वरूपाकडे जाणं हे भक्तीचं स्वरूप मान्य केलं आहे. आचार्यांनी तसं स्पष्ट सांगितलं. सर्वेषां मनसो वृत्ती भक्तिरित्या भिधीयते. ते तिकडं जाणारी आहे ना, ते भक्तीचं स्वरूपच आहे. म्हणून साहे ओझे त्यास तेची देऊ. ज्याला जे ओझं स्वीकारणं आणि उचलणं शक्य आहे ते त्याला त्या पद्धतीनं देऊ असं म्हणून संतांनी ऋषीमुनींनी महात्म्यांनी तो विचार समाजाला दिला. म्हणून कोणताही विचार कोणताही साधना मार्ग टाकाऊ नाही आहे, ते साधन आहे. हां, काही साधनं आचारशुद्धीच्या स्वरूपानं आहे, काही चित्तशुद्धीच्या स्वरूपाकरता आहे, काही मनशुद्धी चित्तशुद्धीपूर्वक बुद्धी निश्चयात्मक व्हावी या दृष्टीनं आहेत आणि काही सर्वसमर्पणपूर्वक ज्ञानोबाराय सांगतात त्याप्रमाणे सर्वेंद्रियासहित मजमाजी सुनिचित्त राती दिवो न म्हणत उपासिती. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. त्यांच्याकरताही तसा विचार आहे. म्हणून कोणत्याही मार्गाचा निषेध ज्ञानोबारायांनी किंवा तुकोबारायांनी केला किंवा एखाद्या विशिष्ट मार्गाचा पुरस्कार केला असं नाही. त्या मार्गाचं विशेषत्व दाखवीत त्या मार्गात आचरणकर्त्यांच्या दोषामुळं आलेले दोष घालवण्याकरता. साधना मार्ग चुकीचा नाही, साधनाचरण करणाऱ्यांच्या काही चुका आहेत की ज्यामुळे त्यातून सर्वसामान्य किंवा अधिकारी वर्ग बाजूला पडत चालला. जो त्याचा अधिकारी आहे तो सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करायला लागला. मग अशा वेळेस त्याच्यासाठी हे महात्मे त्या क्षेत्रात अवताराला येऊन काही योगी आले आहेत योगमार्गामध्ये, खास योगाभ्यास शिकवण्याकरता आले नाहीत का? काही दानवीर आलेत, भामाशासारखे किती एक आलेत. म्हणजे राष्ट्राकरता असो राजाकरता असो धर्माकरता असो आपली संपूर्ण संपत्तीपणाला लावणारे आलेत. भगवंतानं जे सांगितलं ना, जेथं जेथं संपत्ती आणि जया म्हणजे यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवम. या विभूतीचा विचार सांगताना अगदी सोपा विचार सांगितला ज्ञानोबारायांनी आपल्याला. जेथं जेथं संपत्ती आणि दया, दैवी संपत्तीच्या 26 गुणांपैकी कुठलाही एक गुण आणि त्याबरोबर त्या गुणाला अनुलक्षून असणारी सार्वत्रिक कल्याणाची भावना, समष्टी कल्याणाची भावना, जी दया या विशेष गुणांना अधिक सोबत आहे, तिथं तिथं माझी विभूती आहे असं धनंजया तू निश्चित जाण. ते धनंजया जाण विभूती माझी, एवढं स्पष्टपणानं सांगितलं ना. म्हणून कुणाचाही द्वेष किंवा कुणाचंही खंडन किंवा एखाद्या विशिष्ट विचाराचं मंडन करणं हा आपल्या संतांचा विचार नव्हता. म्हणून वारकरी संप्रदाय हा कधीही अवैदिक नाहीच नाही, वेद परंपरेच्या विरोधात कधीच बोलणारा नाही. उलट वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हे सांगणारा संप्रदाय विचार आहे. तुकोबारायांच्या समोर आलेल्यानं तुकोबारायांना विचारलं हे कशाकरता केलं पाहिजे. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, बाबा शब्दाचे अर्थ नीट जाणले पाहिजेत. काही वाच्यार्थ असतात, काही लक्षार्थ असतात, काही तत्वार्थ असतात आणि काही गुणार्थ असतात. त्यानुसार अधिकारानुरूप तो एकच शब्द घेतला, त्या शब्दाचा अर्थ जसा अधिकारी असेल त्या पद्धतीनं तो घेतो. यज्ञसंस्था ही प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. आपण 2-3 दिवस तो विचार ऐकला आहे. यज्ञो वै विष्णून सर्वं विष्णुमयं जगत याचा विचार करीत व्यापनोती ती विष्णू, जिथं व्यापक भावनाच सर्वांच्या ठिकाणी एकच आहे.
अरे सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्पुरे हरनिशी ते वस्तुगामी, म्हणून स्वतः भगवान चिद्रूपानं केवळ रूपानं प्रत्येकाच्या ठिकाणी आपलं कसं अस्तित्व आहे हे सांगतात ना. असतं काय वेगळं हो? तुम्हा आम्हा जीवमात्राच्या ठिकाणी कुटस्थ रूपानं असणारा परमात्मा आणि स्वतः केवळ रूपानं लीला विग्रही बनून लीला करणारा हा परमात्मा, दोघात तसं काय वेगळेपण आहे? काला तरी वेगळं काय स्वरूप आहे? त्यानं केवलत्वाची उपाधी सोडावी, आम्ही कुटस्थत्वाची उपाधी सोडावी, दोघांनी एक व्हावं, या नाम काला, याला जीवब्रह्मैक्य म्हटलं आहे ना. याच्या पलीकडं काय विचार सांगितलं? आणि म्हणून या सगळ्याचं चिंतन करीत तुकोबारायांनी या अभंगातून एक विशेष विचार दिला. यज्ञ हा भूतांच्या पालन पोषणाकरता, यज्ञ भूतांच्या पालना, यावत जीवमात्राच्या रक्षणाकरता, त्याच्या कल्याणाकरता यज्ञ आहे. पंचमहाभूतांचं असणारं जे स्वरूप आहे, मुळात अपंचीकृत असणारी ही पंचमहाभूतं केवळ भगवत सत्तेनं एकत्र येतात. 24 तत्व जी निष्क्रिय आहेत, जी स्वतः काही करू शकत नाही, त्यांच्या ठिकाणी केवळ परमात्मा चितशक्तिरूपानं प्रविष्ट होतो आणि या सगळ्यांमध्ये प्रविष्ट होऊन भगवान स्वतः सर्वव्यापी बनतो. म्हणून तर सर्व विष्णुमयम जगत ही श्रुती सिद्ध होते, स्पष्ट होते आणि खरोखर विष्णुमय जग ही दृष्टी, जो वैष्णवांचा धर्म आहे, तो सिद्ध होतो. जिथं भेदाभेदाचा कुठलाही कवडसासुद्धा अपेक्षित नाही, भेदाभेद भ्रम अमंगळ सांडी भेदाभेदाचे कवडसे ज्ञानोबाराय वर्णन करतात, ते तिथं अपेक्षित आहे. आणि म्हणून विचार असा आहे, भूतमात्रादिकांच्या पालन पोषणाकरता या पंचमहाभूतांचं जे स्वरूप आहे, अर्थात पर्यावरणाच्या, कारण शेवटी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे सगळं पर्यावरणाशी संबंधित आहे ना. मग पर्यायानं पर्यावरणाचं रक्षण व्हावं. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म असणाऱ्या मुंगीपासून ते बृहदात बृहद, व्यापकाहून मोठ्याहून मोठ्या असणाऱ्या प्राण्यापर्यंत प्रत्येकाला अन्नोदकाची व्यवस्था व्हावी, त्याकरता अनुकूल वातावरण निर्मिती व्हावी, याकरता यज्ञ आहे. यज्ञ भूतांच्या पालना. दुसरा यज्ञ कशा करता? कार्यकारण संबंध जाणून आपलं स्वतःचं अस्तित्व इथं नेमकं काय आणि कशा स्वरूपानं हे जाणण्याकरता. ब्रह्मस्थानी प्रस्थान पावावया यज्ञ ही उपासना आहे. तुकोबाराय काय सांगतात उत्तरार्धामध्ये? पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ब्रह्मस्थानी पावावया, प्रस्थान पावावया हे उपासना. प्रस्थान कशाला म्हणतात? आपण म्हणतो ज्ञानोबारायांचं उद्या प्रस्थान आहे, पंढरपूरला निघणार आहेत, किंवा प्रवासाला जायचं असलं, शुभ मुहूर्त, वार, तिथी, नक्षत्र आपण पाहतो. अर्थात पूर्वीच्या काळी पाहत असत, अजूनही काही लोक पाळतात. यात्रेला जायचं आहे, प्रस्थान ठेवतात की उद्याचा दिवस काही चांगला नाही, राहू काल आहे, काल वाईट आहे उद्याचा, पण उद्याच जावं लागणार कारण रिझर्वेशन उद्याच आहेत. मग आजचा दिवस किंवा प्रस्थानचा दिवस अगोदरच देवाजवळ प्रस्थान ठेवायचं, नमस्कार करायचा. म्हणजेच अमुक अमुक एका विशिष्ट ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाण्याकडे, प्रवास करण्याकडे, वाटचालीचा प्रारंभ करण्याकरता अगोदर यज्ञ आहे. ब्रह्मस्थानी पावावया हे प्रस्थान आहे, कारण इथं समर्पणाचा संस्कार, त्यागाचा संस्कार यज्ञानं दिला. हे तर निमित्त आहे, हे तर प्रतिकात्मक आहे. पण या प्रतिकाच्या किंवा या वस्तूंच्या माध्यमाबरोबर हळूहळू प्रपंच, जसं आज्य हे त्या आहुतीमध्ये टाकलं जातं हविरद्रव्याबरोबर, आज्य म्हणजे तूप, तसं त्यात स्निग्धता आहे, स्नेह आहे ना, त्यात एक चिकटपणा आहे, स्नेह आहे. तसा आमचा प्रपंचाविषयी असणारा स्नेह भगवतचरणाच्या चिंतनामध्ये, या चिंतनरूपी यज्ञामध्ये हळूहळू समर्पित व्हावा आणि प्रपंचाची आसक्ती आमची नाहीशी व्हावी, हे त्यातलं अपेक्षित आहे. तुकोबारायांनी जे मगा सांगितलं तिळ जाळलेले तांदूळ, तर हे काम क्रोध हेच तिळ तांदूळ आहेत.
का ते जळू नयेत या भजनामध्ये? आमच्या ठिकाणचे विकार का नष्ट होऊ नयेत? मग त्या अर्थानं त्या अधिकाऱ्याकरता त्या स्वरूपाचं सांगणं आहे. आम्हाला सांगायचं तुकोबार आहे ना की बाबा हे जे आहे आपल्याला जर भगवत स्वरूपा आपल्या स्वस्वरूपतेकडे जायचं आहे, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा परिचय करून घ्यायचा आहे. भगवत प्राप्तीकरता परमार्थाचं साधन नसतं. जेवढी म्हणून साधनं सांगितली आहेत ती भगवत प्राप्ती करून देणारी नाही, भगवत परिचय करून देणारी साधनं आहेत. भगवत प्राप्तीकरता प्रयत्न करावा लागत नाही, परिचयाकरता प्रयत्न करावा लागतो. आम्हाला आमच्या स्वरूपाची प्राप्ती नाही का स्वरूपाची ओळख नाही? आम्हाला ओळख नाही, सद्गुरू आम्हाला ओळख करून देतात, हा विचार आहे त्याच्यामध्ये. परमात्मा तर नित्य प्राप्त आहे, तो नाही का? हृदयशैर्जुन तिष्ठती, भगवान स्वतःच सांगतात ना, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया म्हणून. म्हणून त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न नाही, त्याच्या प्राप्तीकरता साधन नाही, त्याच्या परिचयाकरता त्याची ओळख करून घेण्याकरता साधन आहे. म्हणून ब्रह्मस्थानी पावावया, तिथे जाण्याकरता, त्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता हे प्रस्थान आहे. जगत कार्यरूप आहे, त्या जगत कार्यरूप असणाऱ्या जगताचं अधिष्ठान कारणरूप जे अभिन्न निमित्तोपादान स्वरूपानं आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे, तो कसा आहे, आणि तो आणि मी याच्यात काही भेद आहे का, हे जाणण्याकरता सुद्धा, या एकत्वाकरता सुद्धा सूत्र आहे की नाही? शिवम भूत्वा शिवम यजेत. म्हणजे काय करा? शिव या स्वरूपाचा, या शब्दाचा अर्थ कल्याण या स्वरूप, म्हणजे स्वतः परमकल्याण स्वरूप व्हा आणि परमकल्याणाची प्राप्ती करून देत सर्वत्र कल्याणमयी स्वरूपानं विचरण करा. आणि त्या करा काय करा? काही नाही, आपल्याकडनं जेवढा परोपकार, सगळ्यांचं चांगलं केव्हा होईल, भलं केव्हा होईल? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. मग ह्या परोपकारानंच कल्याणाची प्राप्ती आहे ना. सर्वेत्र सुखिनः सन्तु ही जर भावना असेल तर त्याकरता सर्वेत्र म्हणत असताना त्या सर्वांमध्ये आपलाही कुठेतरी समावेश आहे याची जाणीव आहे की नाही? का आहे की नाही? अपेक्षा आहे म्हणून, पण किती जणांना त्याची जाणीव असते? आपण टाकलेल्या कचऱ्यानं किंवा सालीनं पाठीमागचा येऊन एखादा घसरणार आहे याचा किती जण विचार करतात? नाही करत. म्हणून परोपकाराची भावना म्हणजे कुणाला काहीतरी उचलून दिलं म्हणजे, काही दान दिलं म्हणजे परोपकार होतो असं नाही. तर त्याबरोबर आपल्या वागण्यानं, आपल्या कृतीनं, आपल्या व्यवहारानं कुणीही दुखावला जाणार नाही. प्रत्येकाला परितोष आणि त्याच्या आनंदाचा परिपोष प्राप्त होईल अशा पद्धतीनं आपला व्यवहार असला पाहिजे, हेच तिथं अपेक्षित आहे. म्हणून कार्यकारण संबंध जाणून इथं आपल्या कर्तव्याची जाण ठेवून त्या पद्धतीनं व्यवहार करीत केवळ त्याग समर्पण, कारण समाधानाच्या प्राप्तीकरता अगोदर काहीतरी वेचावं लागतं. अगोदर एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. पण त्याकरता त्या एका बीजाची पेरणी करावी लागते, नाश करावा लागतो, त्याशिवाय कणीस भोगायला मिळत नाही. अगोदर समर्पणाची आवश्यकता आहे ना, त्यागाची आवश्यकता आहे. आणि तीही सगळ्या ठिकाणी नाही, एका ठिकाणी एकाश्रय होऊन अन्य आश्रयाचा त्याग करून एकविध भावानं एकनिष्ठेनं ते समर्पण अपेक्षित आहे. आणि म्हणून असं समर्पण कोण शिकवतं? आम्हाला ती यज्ञसंस्था शिकवते. कारण असं सांगितलं आहे, एकदा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञमंडपातलं काहीही यजमानानं न्यायचं नाही. त्याला आशीर्वाद स्वरूपामध्ये जी फलप्राप्ती मिळालेली आहे किंवा त्याला त्या यज्ञाचं श्रेय जे दिलं आहे ते श्रेयाधान झालं की संपला विषय. त्यानंतर तिथं जे काही आहे ते यज्ञाचे आचार्य आणि तेही विसरून गेले किंवा तेही काही सोडून गेले तर भगवान भोलेनाथाचे गण आहेत, ते काय न्यायचं ते नेतील. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या यजमानानं आता श्रेय मिळालं या समाधानामध्ये पुन्हा पाठीमागे ढुंकूनही पाहायचं नाही की काय आहे त्याचा विचार. मग वस्तूचाच विचार नाहीच नाही, पण मी हे केलं हे सुद्धा विसरून जायचं आहे, तर त्याला त्याग म्हटलं आहे. चित्तशुद्धी होते केव्हा?
चित्तशुद्धी तेव्हा होते किंवा सत्कर्म, तर सत्कर्मातली आमची रती वाढत जाते, पण आम्ही ते सत्कर्म करतो आहोत किंवा मी केलं आहे ही जाणीवसुद्धा शिल्लक राहत नाही, तेव्हा समजावं चित्तशुद्धी झाली. आमच्या ठिकाणी तर प्रत्येक गोष्टीला आतापर्यंत 23-24 पारायण केली बरं का गाथेची आम्ही. का स्मरण राहावं? गाथ्यातला विचार स्मरणात राहावा. आपण किती पारायण केली याचा विचार अपेक्षित नाही आहे. तुम्ही इतके दिवस जगतात, किती पोळ्या खाल्ल्या इतके दिवस, कधी मोजल्या आहेत काय? नाही ना. मग आपण किती खातो याची कधी मोजदाद ठेवलेली नाही, गणना ठेवलेली नाही. आणि सत्कर्म काही घडलं आपल्याकडनं तर लागलीच आम्ही झालं सप्तपुर्या, चारीधाम, 12 ज्योतिर्लिंग सगळं करून टाकलं. मग ठेवलं काय? मग टाकलं ना, मग उपयोग नाही ना त्याचा. ते स्मरणात असावं, पण त्याची जाणीव कुठेही प्रकट काय आहे? जाणीवेचं ओझं ज्याच्या डोक्यावर आहे ना त्याचं समाधान कधी होत नाही. हे जाणीवेचंही ओझं जावं म्हणून त्याकरता यज्ञ हे साधन सांगितलं. हे कार्यकारण भावसंबंधानंच ते जाणल्यानंतर आमच्या ठिकाणी आपण केवळ निमित्त मात्र आहोत ही जाणीव वाढते. आणि भगवंताचं सांगणंच ते आहे, निमित्त मात्रम भवसव्य साचिन. आपण केवळ निमित्त मात्र ही जाणीव ठेवा. आपण काहीही करत नाही, चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. मग एवढं जर स्पष्ट सांगितलं आहे तर त्याकरता त्या दृष्टीनं राहणं, किंबहुना तसा संस्कार देणं, याकरता यज्ञ ही संस्था आहे. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. पण काय झालं म्हणाले, एक परी पडी, सगळे आहे एकच, पण परी पडिले भागी याचे वेगवेगळे विभाग झाले. एक लक्षात ठेवा, कुठलंही फळ असो ते जे बीजात आहे तेच फळ मिळत असतं. आलं का लक्षात? आंब्याचा बाठ, आंब्याची कोय लावल्यानंतर त्याला कधी नारळ लागतात का? गहू पेरला म्हणजे त्याला साळी येतात का? जे बीज आहे तेच फळ आहे ना. फळं बीजाची अंगी, पण ते फळ मिळेपर्यंत कुठंतरी ते बीज अंकुरित होऊन त्याच्या पूर्णत्वाला येऊन ते कुठंतरी कणसात, म्हणजे ते बीज एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, ते कणीस व्हावं, ते वाळावं, ते धान्य रूपानं हातात यावं, तेव्हा त्याचा फलभोग मिळेल. तुम्ही आज गहू पेरला आणि पुन्हा उद्या टोकरून पाहायला लागलात की कुठपर्यंत आलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी परत माती ढकलली, परत कुठपर्यंत आलं, अंकुरण होणार आहे का त्याच्यानं? बस करायचं. ते कर्म केल्यानंतर त्याचं समर्पण करून ते विसरून जायचं. ना कृषीवळू आपुले पांघरी पेरिले. ते पांघरल्यानंतर पुन्हा तिथं उकरून बघत नाही तो शेतकरी की आता किती वर आला. अरे येईल ना, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, येईल ना वरती. हळूहळू अंकुर वाढेल, त्याचं बीज कणसामध्ये रूपांतरित होईल, केव्हा तरी दाणे दिसतीलही, ते पिकतीलही. मग पिकले घुमरी भरपूर हातात येईल, पण त्याकरता थोडी प्रतीक्षा करावी लागेल, वाट पाहावी लागेल. तो धीर आपल्याजवळ असला पाहिजे. आणि हा धीर, ही तितिक्षा आम्हाला यज्ञ शिकवतो. सहन करावं लागतं ना. सोपं आहे का? बाहेर 43 डिग्री टेम्परेचर, 44 डिग्री टेम्परेचर आहे आणि यज्ञाजवळ गुरुजी बसलेले आहेत, यजमानही बसलेले आहेत, अग्नी पेटलेला आहे, आहुती चालू आहे. आणि एवढं सगळं होताना पोटातही कडकडून भूक लागलेली. बाहेरचा वैश्वानर आहे पण पोटातलाही वैश्वानर कवळलेला आहे. अशाही वेळेस शांत वृत्तीनं प्रत्यक्ष भगवान अग्निनारायण आपण देतोय, समर्पित करतोय त्या आहुती भगवंतापर्यंत, त्या व्यापक सत्तेपर्यंत पोहोचवत आहेत. ही जर जाण असली तर तेवढ्याही त्या तापमानामध्ये त्या तापमान जाणवत नाही का? कशामुळं आली शीतलता? वृत्तीचा एक लय त्या विचारामध्ये आणि त्या क्रियेमध्ये झाला की बाहेरच्या वातावरणाचा विसर पडतो. एकदा वृत्तीलय झाला की घड्याळात किती वाजले लक्ष जातं का? आणि तेच जर वृत्तीलय झाला नाही तर किती वाजले केव्हा संपेल, किती वाजले केव्हा संपेल होतं की नाही? कशा करता सांगतो? तुकोबाराय सांगतात,
धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. ज्या करता उपक्रम आहे त्या करताच उपसंहार असला पाहिजे. आदी आणि अंत ज्याला सांभाळता आला तो खऱ्या अर्थानं धन्य आहे. सुकृती पुण्यवान धन्य हा अशी धन्य शब्दाची व्याख्या आहे. ज्यानं पूर्वजन्मी काही सुकृत केला आहे आणि त्या पुण्याईनं या ठिकाणी मनुष्यजन्माला येऊन सध्याही काही पुण्यकर्म करण्याकडे ज्याची नित्य प्रवृत्ती आहे तो खऱ्या अर्थानं धन्य आहे. आणि अशी धन्यता त्याला मिळते कुणाला, जो आदी अंत सांभाळे. तो खरा या जगामध्ये धन्यतेला प्राप्त होतो. की आपला उपक्रम कुठून आहे, आपण कुठून आलो, कोहम कोत्रम कथमिदम जातम कोयम करता असे विद्यते, या विचाराला जो प्रवृत्त होतो तो आधी सांभाळतो आणि तोही अंत आपला अपेक्षित काय आहे याचाही विचार करतो. तुकोबारे जे म्हणतात पुढच्या चरणात, आवश्यक काय आहे, आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. मार्ग अनेक मार्ग आहेत भगवत चरणाकडे जाणारे, पण त्या मार्गानं जाणारे अनेक असूनही सगळेच तिथं पोहोचतात का. परिप्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे ज्ञानोबा सांगतात. एखादा पोचतो पलीकडे. यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वता, एखादा असतो. का बरं, कारण त्या शेवटापर्यंत उपसंहारापर्यंत त्या मूळ मुद्द्यावर येणं, पूर्वसूत्रावर येणं, आपल्या स्वस्वरूपस्थितीकडे येणं, याकरता ज्या साधनाचा आपण आरंभ केला तो साधन तिथपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे हा विश्वाससुद्धा पाहिजे ना. विश्वासच नसेल तर काय उपयोग. म्हणून कर्म सांग व्हावं, विश्वासानं व्हावं, समर्पण वृत्तीनं व्हावं आणि मी केलं या जाणीवेच्या विरहित व्हावं, तेव्हा ते फल देतं. म्हणून आवश्यक काय आहे तो शेवट अपेक्षित आहे. हां, समग्रम प्रविलीयते, त्या ठिकाणी आम्हाला विलीन व्हायचं ही जाण ठेवून ते केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा असं घडतं बाकी केलेली खटपट वाया जाते, येर अवघी खटपट. म्हणून चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादा असतो. तुकोबाराय म्हणतात, माझ्या बाबतीत जर विचार कराल तर मी तर साक्षीत्वाची भूमिका स्वीकारली, या सगळ्याहून वेगळा झालो. तुका होवोनी निराळा, अक्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा आणि बोले विठ्ठल प्रसादे. हे खरं मी बोलतो आहे ते भगवत कृपेच्या प्रसादानं तुमच्याशी बोलतो. मी काही ज्ञानी नाही, मी काही मोठा पंडित नाही, मी काही उपदेशक नाही. कोण म्हणतायत, तुकोबाराय म्हणतायत. पण मी मात्र एक भूमिका स्वीकारली आहे, कमीत कमी बोलावं, सातत्य आपल्या क्रियेतलं साधनेतलं संपू देऊ नये. कारण जो मितभाषी आहे, नित्य सेवारत आहे, सेवेमध्ये तत्पर आहे, तारुण्यता, तल्लीनता, तत्परता आणि तदाकारता हे 4 गुण ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्यावर देवाची आणि संतांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही, निश्चित होते. नारद चरित्राचं मूळ सूत्रच तिथं आहे भागवतातलं. तेव्हा सांगायचं तात्पर्य, तुकोबाराय म्हणतात, मी तर साक्षीत्वाच्या भूमिकेनं याकडं पाहतो. निराळा होऊन हे सगळं आहे, ठीक आहे, पण हे सगळं कसं आहे, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा. माझ्या दृष्टीनं लटिका संसार, लटिका व्यवहार, सर्व हा संसार, याच भूमिकेतनं मी या सगळ्याकडे पाहतो. आणि त्यामुळं मी क्षराक्षरा वेगळा होऊन, खूप मोठा विचार आहे याच्यात, पाहे निगमकळा, वेदराशीनं जो विचार केला आहे, निगमानं जो विचार केला आहे त्याची कळा, त्याचं स्वरूप मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानं पाहतो आहे. कोण आहे निगमकळा? निगमकळा म्हणजे भगवान श्री विठ्ठल परमात्मा. श्रुतीनं ज्याचं वर्णन केलं आहे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना, तो निगमकला स्वरूप असणारा, अखंड निधान स्वरूप असणारा तो परमात्मा मी प्रत्यक्ष पाहतोय. कुठे पाहतोय? जनीवनी अवघा देव. मग जनीवनी अवघा देव ही जाणीव करून देण्याकरता यज्ञभूतांच्या पाळणा हे साधन आहे. कारण या निमित्तानं कोण कोण येतील बघा, भागवतामध्ये वर्णन आलेलं यज्ञपत्नी प्रसंगाचं. भगवंताला भूक काय लागते, भगवान बालकांना पाठवतात काय की तुम्ही जा त्या तिकडे पलीकडे यज्ञ चालला आहे तिथे जा आणि काहीतरी खायला घेऊन या.
मुलं म्हणाली, पण ते देतील का? सगळे सोवळ्यात असतील. अमुक. अरे देतील ते, त्या त्याची जाण आहे, देतील, जा. मुलं गेली, पण नेमकं कुणाकडं काय मागावं हे न कळाल्यामुळं बराच वेळ तिथं उभी राहिली. मग तिथं असणाऱ्या ब्राह्मणांनी बघितलं, या वैदिकांनी, काय भानगड आहे, ही मुलं कशाला आली, काय पाहिजे रे तुम्हाला? आता नुसता आवाज ऐकल्याबरोबर मुलं म्हणाले, काही नाही, काही नाही. एखाद्यानं हिंमत केली असेल, म्हणाले खायला पाहिजे, आत्ता मिळतं आहे काय? म्हणाले अजून पूर्णाहुती नाही, नैवेद्य नाही, काही नाही, नंतर या. त्यांनी त्यांच्या कर्माप्रमाणे योग्य ते सांगितलं, पण त्याच्यातही पळवाट असते की नाही. हे रिकाम्या हातानं आले, भगवंताला सांगितलं, तू सांगितलं, पण त्यांनी काही दिलं नाही. म्हणाले तुम्ही परत जा, फक्त मागच्या दारानं जा. कुणाकडे काय मागावं हे जर तुम्हाला कळालं नाही तर त्यांची देणाऱ्याची चूक नाही, मागणाऱ्याची चूक आहे. तुम्ही जा, देतील देतील. आले, महिला मंडळ होतं, स्वयंपाक करत होतं, मुलांना पाहिलं, मातृभाव आहे. स्वाभाविकपणानं विचारलं, काय पाहिजे बाळांनो? काही नाही, कान्होबाला ना भूक लागली. स्वतःला भूक लागली सांगितलंच नाही, कान्होबाला लागली आहे, कान्होबाला काहीतरी हवं आहे. दिलं. स्वतः नुसतं दिलं नाही, स्वतः घेऊन निघाल्या. वर्णन केलं आहे, ताटं भरून घेतली आहेत, आपण घेऊन निघाल्या. अडवणाऱ्यांनी अडवलं, हक्क सांगितला, विचारल्याशिवाय कुठं वर्णन करतात खूप गोड. आपल्याला वेळ नाही. ठीक आहे, या देहावर तुमची सत्ता आहे, देह इथे सांभाळा, आम्ही चाललो. एवढी तदाकारता भगवच्चरणाच्या ठिकाणी होणं, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, या स्थितीला प्राप्त होणं, एवढा अधिकार त्या गोपिकांचा आहे. त्या यज्ञकर्त्या असणाऱ्या त्या ऋत्विकांच्या, त्या वैदिकांच्या पत्नींचा एवढा अधिकार आहे. कशामुळं आहे? वास्तविक हे यज्ञ करतायत ना, पण त्याच्यामागे त्यांचं तेवढं कर्तृत्व पाठीशी उभं आहे. ती त्यांची शक्ती आहे. जेव्हा त्याची त्यांना जाणीव झाली, त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, भगवंताला बोलावलं. भगवान म्हणाले आता नाही, पुढं बघू. ठीक आहे, कुठंतरी भावजागृतीत त्यांची भावशुद्धी आणि यांची भावजागृती या एका निमित्तानं भगवान करतात आणि कळत नकळत जाणीव करून देतात की कुठेतरी जाऊन तुम्हाला चरित्राच्या चिंतनामध्ये एकरूप होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. म्हणजेच काय केलं पाहिजे? पुन्हा वेगळं होऊन या सगळ्याकडे तुम्हाला पाहता आलं पाहिजे आणि त्याकरताच समर्पण, त्याग हा त्या ठिकाणी सांगितलेला विशेष विचार आहे. तुकोबाराय तो सांगतात आणि म्हणून सांगतात, बाबा धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. जो आदी आणि अंत दोन्ही सांभाळतो तो खऱ्या अर्थानं या जगतामध्ये पूर्वकृत प्रारब्धानं प्रारब्ध घेऊन जन्माला येणारा धन्यतेला प्राप्त होतो. त्याच्या येण्याची इतिकर्तव्यता होते आणि पुन्हा जन्मानाही येणे ऐसे केले असं त्याला आपलं स्वतःचं साधन पूर्णतेला नेता येतं. आपल्या सद्गुरूंच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं ते आपल्याला साध्य करता येतं. त्याकरता आईवडिलांचे आशीर्वाद, श्रीगुरूंची कृपा, प्रारब्धाची अनुकूलता, भगवंताचे आशीर्वाद, प्रेरणा आणि स्वतःचे प्रयत्न अपेक्षित असतात. या पाचही गुणांची आणि पाचही लक्षणांची कृपा आपल्यावर सद्गुरू कृपेनं हो. एवढंच बोलतो आणि माझी वाङ्मयीन सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरू श्री सखाराम महाराज की, सब संतन की. यानंतर लागलीच हरिपाठ होईल आणि हरिपाठानंतर रात्री 8:30 ते 10:30 हरिभक्तपरायण श्री संदीपान महाराज हासेगावकर यांचं कीर्तन होईल. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.